पोळा रे पोळा पुरणाचा पोळा बामणाच्या पोटात बंदुकीच्या गोळ्या असं आम्ही ना लहानपणी म्हणायचो. तर हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आहे पोळा. तर बघत बघत श्रावण कधी संपला काही समजलंच नाही. सोमवार पण झाली 4 आणि पूर्ण श्रावण महिना पण संपला आणि आता बघत बघत पोळा पण आला. तर आज आहे पोळा. तर चला आपण आज पोळ्याची पूजा करून घेऊया. खरं ना हे सण खूप मोठ्याने साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये याची ना खूप मोठ्याने साजरा केला जातो हा सण. तर माझ्या गावाकडे ना हा सण खूप मोठ्याने साजरा करतो. कारण ना त्यांना एकच दिवस असा आहे की ज्या दिवशी त्यांना काम नसतं लावलेलं. कारण नाही तर 12ही महिने त्यांना काम असतं. बैलांना राबवतो आपण शेतामध्ये. तर आज त्यांचा फक्त एकच दिवस असतो की त्यांना आराम राहतो आणि त्यांचा सण आपण साजरा करतो. तर हा सण आमच्या गावाकडे ना एक दिवस अगोदरच बैलांना आमंत्रण दिलं जातं. आमचे इथे एक काका येतात, ते त्यांना असं आमंत्रणासाठी ते असं काहीतरी घेऊन येतात. सध्या मला त्याचं नाव नाही माहिती, पण मी तुम्हाला नंतर लगेच सांगेल. तर ते आमंत्रण त्याला आदल्या दिवशी द्यायचं असतं. त्यांच्या कानामध्ये त्यांना आमंत्रण हळू आवाजात द्यायचं असतं. तर ते आमंत्रण आदल्या दिवशी देतात आणि दुसऱ्या दिवशी बैलांना चांगलं स्वच्छ धुवून घेतात. नदीवर घेऊन जातात, स्वच्छ धुवून घेतात. त्यांना रंग कलरने सजवतात. त्यांना त्यांचे शिंगाला त्यांचं सगळं आभूषण वस्त्र जे काही असतं ना अलंकार त्यांना छान असं सजवतात. म्हणजे आमच्या घरी तर बैल नाही, पण आमच्या काकाचे ना म्हणजे माझी चुलत्याची त्यांच्या शेतामध्ये बैल आहेत. पण आमची मोठी फॅमिली असल्यामुळं आम्ही सगळे त्यांच्या बैलांची पूजा करून घेतात. ते घरी आणतात आणि आम्ही सगळे एकत्र येऊन सगळ्यांनी त्यांच्या बैलाची पूजा करून घेतात. त्यामुळं मला माहीत आहे. आणि सगळ्या गावात आमच्या बैलांची म्हणजे सगळ्या बैलांची मिरवणूक काढली जाते. तर ठीक आहे, आता मी माझ्या इथं घरीच, आपल्या शहर ठिकाणी तर तसं काही नाही आहे, पण आपण आपल्या घरीच बैल आणतो आणि त्याची पूजा करून घेतो. तर इथं मी पूजा करत होते तर माझं तेवढपर्यंत दूध सगळं सांडून गेलं. तर मी तर छोटीशी माझी पाटावर पूजा मांडून घेतली. तर एक पाट घेतला. पाटावर मी अगोदर बैल ठेवले, त्याची पूजा करून घेतली. त्यांना धान्य गहू ठेवले खायला. नंतर मग गणपती बाप्पाची पूजा केली. गायची पूजा करून घेतली. तर मी 4 बैल आणि घोडा आणला होता. तर त्यांची सगळ्याची छान अशी पूजा करून घेतली. आणि हा स्वयंपाक न दुपारीच केला जातो आणि संध्याकाळी पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. तर मी पण म्हणलं आता संध्याकाळी स्वयंपाक करून घेते, कारण मग मिस्टर ऑफिसून आले की मग संध्याकाळी गरम गरम त्यांना पण खायला होईल. त्यासाठीच मग मी इथं 6 वाजता स्वयंपाकाला लागले. जास्त स्वयंपाक नसल्यामुळं लवकर होऊन जातं. तर इथं मी लवकर पुरण शिजून घेतलं आणि परतून पण घेतलं. माझ्या आज पुरी झोपल्या होते त्यामुळे मला मधामध नाही केल्यानं लवकर काम सुचतं. आणि मी कधी पण असं पुरणाचा स्वयंपाक करायला की त्या मधातच करतात, मम्मी मी तुझी मदत करते असं म्हणून. तर इथं मी पुरण परतून घेतलं आणि आमटीसाठी मी तर खोबरं कांदा लसूण भाजून घेत होते गॅसवर. आणि मला आज पापड्या आणि ते तळायच्या होत्या, कारण तळण्याशिवाय तर सण काही वाटतच नाही. त्यामुळे मी वरी डबे ठेवले होते, मला काही काढता येत नव्हते. फ्रीजवर उभं राहिले आणि डबे काढून घेतले आणि त्याच्यातले थोडेसे 2-3 कुरडया 2-3 पापड्या फक्त एवढंच तळून घेतलं. इथं मी जसं जसं तळण तसं नंतर मग पुरी उठल्यावर लगेच खायला लागल्या. म्हणलं एखादी तर पूजेसाठी निवेद्यासाठी ठेवून द्या, पण त्यांनी काही खाणं कमी आणि जास्त खराब करणं असंच राहतं. आणि खुशी तर काही खात नाही, पण देविकाचं हेळ देवा बघून तिला पण पाहिजे असतं. खायचं कमी पण जास्त नसतावा करायचं असतं. तर मग इथं मी सगळं थोडंसं तळून घेतलं आणि मग इथं भजे पण थोडेसे तळले होते. जास्त पुन्हा कोणी खात नाही त्यासाठी निवेद्यासाठी. आणि इथं मी लवकर पोळ्या पण बनवून घेतल्या. फक्त मी थोड्याशाच पोळ्या बनवल्या आणि लवकर इथं मी स्वयंपाक करून घेतला. ह्याला काय म्हणतात माझं सध्या लक्षात येत नाही नाव, तुम्हाला जर माहीत असेल तर सांगा. तर हे ना बैलांच्या शिंगावर घातलं जातं. हे गावाकडे ह्याचा खूप मान राहतो. तर मी 4 बैलांना आणि 1 गाईला आणि घोड्याला असं मी 12 केले होते. तर मी लवकर छोटे इथं जसं करीन तसं माझ्या खुशीन देविका पण करत होत्या. तर इथे मग मी तव्यावर टाकले आणि लवकर इथं भाजून घेते. आणि हे नंतर मग भाजल्यानंतर त्या म्हणत होत्या मलाच खायचं म्हणून. त्यांना म्हणलं हे खायचं नाही बाळा, आपल्या बैलाची पूजा करायची ना, त्यांच्या आपण शिंगावर घालू. तर म्हणत होती मीच घालते. तर इथं मी स्वयंपाक करून घेऊस तर माझ्या देविकाने अर्धी पूजा करून घेतली. त्याला मस्त हळदी कुंकू लावलं, अक्षदा व्हायला. तिला काय समजतं पण तिने केलं. आपलं बघितलं की मुलं आपलं बघून तसंच करतात. इतर नंतर मग निवेद्यासाठी मी ताट करत होते. तर मी ताटामध्ये आमटी भात कढी पोळ्या पुरणाची पोळी. इथे मी आज खीर नाही बनवली, मी आज फक्त गुळवणी बनवली होती. खीर खायचा मला खूप कंटाळा आला, म्हणलं एकदा गावाकडची मी गुळवणी बनवते कारण मला ती खूप आवडते म्हणून. इथं नंतर ताट झाल्यानंतर मी म्हणलं आता परत एकदा मी हळदी कुंकू लावून घेते आणि संध्याकाळची पूजा करून घेते. तर इथं दिवा लावून घेतला, धूप दीप ओवाळून घेतलं सगळ्यांना. परत मग बैलांना हळदी कुंकू लावलं, गाईला हळदी कुंकू लावलं, पूजा करून घेतली त्याची. इथं मला देविका म्हणत होती मला पण टिका लाव, मग तिला पण टिका लावून घेतला. आणि इथं नंतर माझ्या लक्षातच नव्हतं मी हे बनवलं आणि ते बैलाच्या शिंगात घालायचं होतं म्हणून माझ्या देविकाने आठवण केली. तर मग ती म्हणते मम्मी मी पण घालते, तर म्हणलं घाल. तर बघा अशा प्रकारे आम्ही प्रत्येक बैलाच्या शिंगावर एक एक घातलं.
तर मला खरंच त्याचं लक्षात नाव येईना, पण मी तुम्हाला नंतर सांगा. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला. तर मग मी सगळ्यांच्या शेंगावर हे घातलं आणि मग नैवेद्य ठेवायचा होता. तर मी अगोदर तिथं वर्तुळ काढलं पाण्याने आणि त्याच्यावर ताट ठेवलं. तर अशा प्रकारे देवांना नैवेद्य दिला आणि देवाची आजची माझी बैलपोळ्यांची पूजा झाली. तर थोडक्यात म्हणायचं की आम्ही असं छोटंसं सण साजरा केला. तर गावाकडचा वेगळाच राहतो, गावाकडचा आनंदच वेगळा राहतो. नंतर मग इथं मी आरती करून घेतली, नैवेद्य दाखवल्यानंतर आणि आम्ही जेवण करून घेतले. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.